नमस्कार. बाळूमामांचे दर्शन या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे. तर मित्रांनो, आज मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून बाळूमामांनी सांगितलेल्या 12 आकड्याची विशेष माहिती मी तुम्हाला आज सांगणार आहे. तर 12 आकड्याबद्दल काय मानले जाते? तर मित्रांनो, काही भक्तांच्या मते हातावर 12 लिहून बाळूमामांचे नामस्मरण केल्याने मनात सकारात्मक आत्मविश्वास आणि भक्ती वाढते. काही जण याला शुभ मानतात आणि आपल्या श्रद्धेनुसार हा उपाय मित्रांनो करतात. परंतु केवळ 12 आकडा हा लिहिल्याने धनप्राप्ती किंवा इच्छा पूर्ण होईल, लक्षात ठेवा. ही 100% खरं आहे. बाळूमामांच्या शिकवणीनुसार श्रद्धा, प्रामाणिक कष्ट, सेवा, दया आणि सत्कर्म यांनाच दिलेले आहे. ठीक आहे. तर मित्रांनो बाळूमामांच्या शिकवणीचा खरा संदेश आज मी तुम्हाला महत्त्वाच्या मुद्द्यावरून सांगणार आहे. श्रद्धा हीच भक्तीची खरी ताकद आहे. देवावर विश्वास ठेवा, पण कर्म करणे कधीही सोडू नका. प्रामाणिक कष्टातून मिळालेला पैसा हाच खरा लक्ष्मी प्रसाद आहे. गरीब, गरजू आणि भुकेलेल्यांची सेवा करा. मुक्या प्राण्यावर प्रेम करा आणि त्यांचे रक्षण करा. आई, वडील, गुरु आणि वडीलधाऱ्यांचा सन्मान करायला शिका. खोटे बोलू नका, फसवणूक करू नका, दुसऱ्याच्या यशाचा मत्सर करू नका. रोज बाळूमामांचे नामस्मरण करा. शक्य असल्यास दर गुरुवारी किंवा आपल्या श्रद्धेनुसार सेवा, दान किंवा अन्नदान करा. संकटाच्या काळात धीर सोडू नका. अहंकार सोडा आणि नम्रता स्वीकारा. कोणालाही दुःख देऊ नका. चांगले विचार, चांगली वाणी आणि चांगले कर्म करा, स्वीकार करा. देवाकडे फक्त पैसा नव्हे तर सद्बुद्धी, आरोग्य आणि समाधान याचीही प्रार्थना करा. इतरांना मदत केल्याने मन समृद्ध होते. मेहनत, संयम आणि श्रद्धा याचा संगम जीवन बदलू शकतो. प्रत्येक दिवसाची सुरुवात बाळूमामांच्या नामस्मरणाने करायला शिका. बाळूमामांचा आशीर्वाद आपल्या सतत पाठीवरती राहील. प्रत्येक दिवसाची सुरुवात आपल्याला करायची आहे मामांच्या नावाने. कोणत्याही चमत्काराच्या मोहात न पडता सत्य आणि सदाचाराचा मार्ग स्वीकारा. बाळूमामांचा आशीर्वाद हा भक्ती, सेवा आणि प्रामाणिक जीवन जगणाऱ्यांवरती सदैव असतो. मित्रांनो, हे श्री सद्गुरू बाळूमामा तुम्हाला प्रार्थना कशा पद्धतीने म्हणायची आहे? हे श्री बाळूमामा, आमच्या मनातील अहंकार, लोभ आणि वाईट विचार दूर करा. आम्हाला सत्याचा मार्ग, प्रामाणिक कष्ट करण्याची शक्ती, इतरांची सेवा करण्याची प्रेरणा आणि तुमच्या चरणी अखंड श्रद्धा द्या. आमच्या कुटुंबावरती तुमची कृपा सतत राहू दे. सर्वांचे कल्याण हो, हीच मी बाळूमामांच्या चरणी प्रार्थना करतो. मित्रांनो, सतत बाळूमामांचं नामस्मरण करत जावा. त्याचबरोबर मित्रांनो, काही भक्तांच्या मते 12 हा शुभ आणि मंगल आकडा मानला जातो. काही जण दररोज सकाळी उजव्या हातावरती 12 लिहून बाळूमामांचे नामस्मरण करतात. असे केल्याने दिवसभर बाळूमामांचे स्मरण राहते, अशी त्यांची भावना असते. अनेक भक्त 12 वेळा श्री बाळूमामा की जय किंवा आपल्या श्रद्धेनुसार नाम जप करतात. काही जण गुरुवारी 12 दिवे लावणे, 12 प्रदक्षिणा घालणे किंवा 12 गरजूंना अन्नदान करणे अशी सेवा करतात. हे वैयक्तिक भक्तीचे प्रकार आहेत. मित्रांनो, भक्तांनो, 12 हा आकडा स्वतःहून चमत्कार घडवतो किंवा हमखास पैसा मिळवून देतो, असा कोणताही प्रामाणिक धार्मिक आधार उपलब्ध या ठिकाणी नाही. बाळूमामांच्या कृपेचा खरा मार्ग म्हणजे श्रद्धा, सेवा, सत्य, दया आणि प्रामाणिक कष्ट. कोणताही उपाय करताना अंधश्रद्धेपेक्षा विवेक आणि भक्ती यांचा समतोल ठेवावा. जर तुम्ही 12 हा आकडा लिहून तर तो चमत्कारासाठी नव्हे तर बाळूमामांचे स्मरण, मित्रांनो, बाळूमामांचे स्मरण आपल्याला तो
करण्याचा हा उपाय आहे, लक्षात ठेवा. या भावनेने तुम्हाला करायचं आहे. बाळूमामांची खरी शिकवण ही चांगले आचरण, नम्रता आणि परोपकार यावरती भर देते. लक्षात ठेवायच्या गोष्टी मित्रांनो, भक्तांनो काय आहेत? 12 लिहिल्याने भरपूर पैसा नक्की मिळतो असा दावा करण्यासाठी विश्वसनीय धार्मिक पुरावा उपलब्ध नाही. अशा दाव्यांना निश्चित सत्य म्हणून मांडणे योग्य ठरत नाही मित्रांनो. याचबरोबर आपल्याला बाळूमामांनी सांगितलेले मित्रांनो, वर्षात 12 महिने असतात, लक्षात ठेवा. त्यामुळे 12 ही पूर्ण तत्वाचे प्रतीक मानले जाते. राशी चक्रात 12 राशी आहेत. ज्योतिषशास्त्रात 12 भाव मानले जातात. भगवान सूर्याची 12 नावे, द्वादश आदित्य सांगितली जातात. काही परंपरांमध्ये मित्रांनो 12 वेळा नामस्मरण किंवा 12 प्रदक्षिणा करण्याची प्रथा या ठिकाणी सांगितलेली आहे. काही भक्त 12 हा आकडा शुभ मानून आपल्या वैयक्तिक श्रद्धेनुसार त्यांचा वापर करतात. मात्र कोणत्याही विशिष्ट आकड्यांमुळे धनप्राप्ती निश्चित होते असा धार्मिक नियम नाही. संतांची शिकवण नेहमी श्रद्धा, सेवा, सत्य आणि दया आणि प्रामाणिक परिश्रम यावरती आधारित असतो मित्रांनो. बोला बाळूमामांच्या नावानं चांगलं. मित्रांनो, भक्तांनो, अशाच प्रकारची बाळूमामांची संपूर्ण चमत्कारिक माहिती, बाळूमामांचे जे काही कीर्तन असेल, बाळूमामांचे पारायण मी माझ्या या यूट्यूबच्या माध्यमातून सोडलेले आहे. तर तुम्हाला अशीच माहिती ऐकण्यासाठी आपल्या बाळूमामांचे दर्शन या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन दाबा. त्याचबरोबर मित्रांनो, तुम्ही हा माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचं मी मनापासून आभारी मानतो. श्री सद्गुरू संत बाळूमामाच्या नावानं चांग भलं. श्री स्वामी समर्थ.